काझिम न्यू बॅटर विलास काय गोलंदाजीची सुरुवात केली. हो हो फटका काय खेळलाय वा जबरदस्त टायमिंग. झाडू शॉट लपेटलाय हा स्ट्रोक ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. हमदान 11 मसळा. येस जासिम सर काय हिट विकेट साठी. येस हिट विकेट साठी मला वाटतं बॅटर स्वतः बाहेर पडतायत. येस स्वतः बॅटर आलेत बाहेर जासिम सर त्यामुळे बॅटर बाद होतील. काय हिट केला होता हा षटकार. नाराज आहेत काझिम. हिट विकेट बॅक टू बॅक 2 विकेट इथे रॅपिडो मोरुबासाठी. आणि नक्की हकीब आमचे पहा अकलाक अक्कू टाळ्या वाजवतात या खेळाडूसाठी. खेळाडू वृत्ती दाखवली. अर्थात कुणालाही माहिती नव्हतं विकेट किपरच्याही लक्षात नव्हतं पंचांच्याही लक्षात नव्हतं पण खेळाडूला माहिती होतं स्वतःला आणि त्यांनी स्वतःलाच बाद घोषित केलं. नक्कीच हॅट्स ऑफ जरा टाळ्या व्हायला पाहिजे या खेळाडूसाठी. नक्कीच काझिमसाठी टाळ्या होत आहेत. सौरभ सौरभ मोहिते न्यू बॅटर मैदानात रॅपिडो मोरबासाठी. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकर यांना कित्येक वेळ चुकीचं आऊट दिले आणि ते स्वतः जरी आऊट असले तरी ते बाहेर पडत होते. ॲडम गिलक्रिस्ट एक खेळाडू होते. शफी घराडे यांच्याकडून फ्रेंड्स ग्रुप गोंडकरसाठी 1000 रुपयाची देणगी आले त्यांचे मनपूर्वक आभार. सौरभ मोहिते आलेत न्यू बॅटर. खूप चांगले बॅटर आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत रॅपिडो मोरबासाठी. हमदान 11 मसळा त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे सौरभ मोहितेच्या बॅटमधून. इथे स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पार हा षटकार. 6 धावा. चला लाईनमॅन पहा लक्ष द्या तिकडे लाईनमॅन. नवीन बॉल द्यावा लागेल. पहिले षटक आहे. सौरभ कमालीची फलंदाजी. जबरदस्त स्ट्रोक. याही वेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड. वा वन बाउंस सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4 चौकार. सौरभ सुरुवात इतकी खराब झाली होती रॅपिडो मोरबाची आपण पाहिलं. तौफिक परदेशी अर्थात डॉली पहिल्याच बॉलवर शून्याचा चष्मा लावून बाहेर आले होते. उमेरनी जबरदस्त जेल टिपला. तदनंतर आपण पाहिलं दुसरा विकेट आला तो काझिमचा. त्यांनी षटकार टोकला होता पण हिट विकेट स्वतःला स्वतः बाद घोषित केलं आणि ते माघारेली. 0वर 2 गडी बाद होते पण जसे सौरभ मैदानात गेले चौथ्या क्रमांकाला 2 मोठे फटके आले त्याच्या बॅटमधून. हो नो लुक. वा क्लास. अफलातून स्ट्रोक. फॅब्युलस फंटॅस्टिक आउट ऑफ द पार्क. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. संध्याकाळी याची रील्स आपल्याला नक्की पाहायला मिळेल इंस्टाग्रामला. सौरभच्या स्टेटसला इंस्टाग्राम स्टोरीला सुद्धा स्ट्रोक पाहायला मिळेल. नो लुक स्ट्रोक. शार्दूल महाडिकची आठवण झाली. काल असा स्ट्रोक शार्दूलच्या बॅटमधून आला होता. सध्या या स्ट्रोकला इम्प्रूव्हमेंट केले शार्दूलने सुद्धा. इथे सौरभच्या बॅटमधून सुद्धा स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक. पुढचा बॉल
पुन्हा एकदा इथे मात्र फटका बसलाय. फुल टॉस बॉलला इथे बाद होत आहेत सौरभ. आज दिवाळी होती सौरभला, बोनस मिळत होते फुल टॉस बॉल. इच्छापेक्षा खराब बाद होणं सौरभ, मला वाटत नाहीत खराब चेंडूवर बाद झालेत. फुल टॉस बॉल. 16 धावा कुठल्या होत्या सौरभनी 3 चेंडूत, मात्र याच शेवटच्या बॉलला बाद व्हावं लागलं. फुल टॉस. न्यू बॅटर साध. न्यू बॅटर साध. चला मसरा लक्षात घ्या, बरोबर 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागली, तर विनंती असेल आपल्याला 15 मिनिटातच 3 षटकं हाताळायची आहेत, कारण इथे पेनल्टी दिली गेलेली आहे, हे लक्षात घ्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी साठी उमेर. बॉलर्स नेम इब्राहिम. इब्राहिम आलेत. पहिल्या षटकात 16 धावा विलासने दिल्या, पण 3 विकेटी घेतले, हे कुठेतरी पाहणं राहील विलासकडून. तौसीर पहिल्यांदा स्ट्राईक. हा खोलवर स्किट झाला होता हा बॉल. गुडले स्पॉटवरून हाफ ट्रॅकर म्हणून खेळण्याचा इरादा होता, पण स्किट झाला. शेवटच्या क्षणाला बॅट टाकली. एक सिंगल येते. एक सिंगलनी धावसंख्या 17. न्यू बॅटर आलाय साध. सौरभ बाद झाल्यानंतर पहिल्या बॉलला तौसीरने सिंगल घेतले. आता स्ट्राईक 7 कडे स्ट्राईक राहील. गोलंदाजसाठी इब्राहिम. हो फटका चांगला खेळलाय, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. प्रॉपर टायमिंग झालं नाही. साधला सुद्धा यावं लागेल माघारी. चौथा गडी बाद होतोय. रॅपिडो मोरबा नावाप्रमाणे रॅपिड स्ट्रोक प्रत्येक जण खेळण्याचा प्रयत्न करतात. 17 धावा. न्यू बॅटर मैदानात. Batsman name? उजव्या स्टिचच्या बाहेर नो बॉलचा इशारा आलाय, पण इथे साइड लाईन विकेटच्या साइडला मला वाटतं बॉल पिच झालाय. यस नो बॉल. यस नो बॉल आला. इथे फ्री हिट येईल सर. पुढचा बॉल फ्री हिट. जासी मरणेकर म्हणजे गोलंदाजी, फलंदाजी, पंच, गुणलेखक सगळी कामगिरी जासी मरणेकर कडून या स्पर्धेत पाहायला मिळते. आणि शाईन क्रिकेट क्लबचे सेक्रेटरी सुद्धा आहेत. इथे जेल सुटला आणि चेंडू फरार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. रॅपिडो मोरबा साडी. अझरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 3 खेळाडू पहा. तौफिक, त्यानंतर तौसीर, काझिम, साध हे शून्यावर बाद झालेत. चौकार आणि धावसंख्या इफ्राज आम्हाला सांगतात 22 धावा. दुसरं षटक सुरू आहे. तर इनायतुल्ला महाड सुद्धा संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल इन ऍक्शन. मजा फामी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. रईस शेख यांचे हार्दिक स्वागत. हरीश कातारी यांचे हार्दिक स्वागत.
एक आमची अर्थात युनायटेड महाड म्हटल्यानंतर एक फॅमिली आहे माझ्यासाठी, कारण खूप स्पर्धा त्यांच्यामध्ये अंडर बॉक्स असतील, ओरमच्या मोठ्या स्पर्धा असतील, मास फामी अर्सलान असेल, हे सगळेच चांगले मित्र. या दरम्यान एक चांगला फटका इथे पाहायला मिळते. रॅपिड मोरबासाठी अझर थोडीशी धावगती वाढवण्याचा प्रयत्न करतायत. तवसीर स्ट्राईकला गेले होते सुरुवातीपासून. धावसंख्या 23. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या चांगली आहे, पण विकेट जे गेलेत पहिल्या षटकात 16 आल्या होत्या. सौरभ मोहतेचा बेजबाबदार स्ट्रोक पाहिला आपण, फुलटॉस बॉलला बाद झाले. नाही तर आज सौरभच्या बॅटमधून अर्धशतक आलं असतं तर नवल नव्हतं, कारण गोलंदाज त्याला फटके मारण्यासाठी देत होते. इथे सैफुल्ला हवालदार थोडेसे नाराज आपल्या क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा एकदा फुलटॉस पाहायला मिळते. गॅप प्रॉपर आहे. आकिबला चेंडू मिळणार नाही, चेंडू फरार. धावा मिळतील 4. येते चौकार. तवसीरने 27. तवसीर 4 चौकाराला 4 विकेटच्या बदल्यात 27 2 षटकानंतर. या षटकात जर पुढच्या 2 षटकात 30 आल्या तर 60 धावा. जर आपण पाहिलं रॅपिडो मोरबाकडे गोलंदाजी चांगली आहे, पण तितक्याच ताकदीची फलंदाजी सुद्धा हमदान 11 म्हसळाकडे आहे. विलास असेल, उमेर असेल, सैफुल्ला स्वतः असतील, अकीब असेल, इब्राहिम सुद्धा चांगली फलंदाजी करतात. पाहूया गोलंदाजीसाठी कोण येते. उमेर, बॉलर्स नेम प्लीज. स्वप्नील. स्वप्नील आलेत गोलंदाजीसाठी. दहा मिनिटं झाली 2 षटकासाठी. लक्षात घ्या सैफुल्ला हवालदार, आपल्याला 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायची आहे. ते आयोजकांची सूचना वारंवार येते. यष्टिरक्षक विकेटला चिकटून येत आहेत सैफुल्ला. स्वप्नील अझरसाठी वा, मागचा पाय वाकवला, घुटना टेकला आणि फेकलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा पार. चौकार. स्वप्नील पहिल्याच बॉलचं हार्दिक स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वागत. चौकार. धावसंख्या 31. धावा. कडाक्याचं ऊन आहे. तुम्ही फैसल कादरी यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. लिंबू सरबत, पिस्ता सरबत, पायनॅपल, आणि भूक लागली असेल तर आलू चाट, रगडा पाव आपल्याला नक्कीच एक. पुढचा बॉल हा रॉंग वन होता स्वप्नीलचा. वाटलं लेग कट रेल, पण चेंडू आत आला. ही खासियत आहे स्वप्नीलच्या गोलंदाजीची. कमालीचा कमबॅक. तसेच रॅपिडो मोरबासाठी कुवेतवरून खास मनसूर करबेलकर, RR एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात रॅपिडो मोरबासाठी. मनसूर करबेलकर मॅच पाहतात. नक्कीच आमची सपोर्ट सिस्टीम. मनसूर करबेलकर लेग कटर होता. चांगला फटका आहे, पण लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय सैफुल्ला यांनी. खूप चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते. आपल्या गोलंदाजाला कुठे क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे क्षेत्ररक्षक दिलाय. जर हा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला नसता तर कदाचित 4 धावा आल्या असत्या. या सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली. 33 धावा. तेहतीस. पुढचा बॉल स्वप्नील. हा फटका बॅटची कडा घेतले. गली रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या माग, पण चेंडू फरार. हा बॉल अडला पाहिजे होता. सैफुल्ला नाराज आहेत, उमेर नाराज आहेत, कारण माहिती हा बॉल थांबला असता 2 धावा वाचवता आल्या असत्या. पण काय कमालीची गोलंदाजी स्वप्नीलने केली. रॉंग वन लेग स्पिनर. पहिल्याच बॉलला एक क्षेत्ररक्षण नव्हता म्हणून चौकार गेला मिड विकेटला. 2 टू गो सर. 2 चेंडू शिल्लक आहेत.
10 धावा दिल्या स्वप्नीलनी. संघाची धावसंख्या 37. क्षेत्ररक्षणात बदल. वारंवार कॅप्टन सैफुल्ला क्षेत्ररक्षणात बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाला सांगतात काम डाऊन. पुन्हा स्वप्नील अझरसाठी पुढचा बॉल. हा रॉंग वन. वा वा वा, या बॉलची रील यायला पाहिजे. नक्की जबरदस्त. लेग कटरची अपेक्षा होती आणि अझरला रॉंग वन समजला नाही. पा ऑफसाईडच्या बाहेर आणि हा आत आला बॉल. ही खासियत आहे. जबरदस्त गोलंदाजी स्वप्नीलची. जबरदस्त गोलंदाजी. मयुरेश्वर मयेकर सुद्धा आमचे ओनर जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह खुश आहे त्या गोलंदाजीवर. हा यावेळेस लेग कटर पहा. दोन्ही बॉल असे हाताळलेत स्वप्नीलने. कमालीची गोलंदाजी. उमेर विलास खुश आहेत. सैफुल्ला कॅप्टन खुश आहेत. कमालीची गोलंदाजी. नक्की याची संध्याकाळी जय गणेश स्पोर्ट्सला सुद्धा रील येईल. नक्की आमचे ओनर सांगतायत मयुरेश्वर मयेकर. याच्यावर काम नक्की होईल. पण लक्षात घ्या 15 मिनिटं बरोबर कंप्लीट झाली 3 षटकासाठी. 16व्या मिनिट सुरू संपायच्या आत तुमचा पहिला बॉल पडला पाहिजे. लक्षात ठेवा, नाही तर पेनल्टी म्हणून एक क्षेत्ररक्षक आत येईल. हमदान 11 म्हसळा हे लक्षात घ्या. नक्की, कारण अशा पेनल्टीनी श्रीवर्धन प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलंय रुद्र 11ला सामना पराभूत व्हावा लागलाय. कारण एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये गेल्यामुळे. शेवटचं मिनिट आहे चर्चेसाठी तुमच्याकडे. उमेरवर जबाबदारी दिली. 15 मिनिट 20 सेकंद. लक्षात घ्या टायमिंग स्टॉपवॉच लावलाय. 16 मिनिटच्या आत हा बॉल पडला पाहिजे. 15:30 पहिला बॉल टाकावा लागेल उमेरला. यस, शेवटची 15 सेकंद. शेवटच्या षटकातील पहिला बॉल उमेर. हा खेळायचा तो ऑन साइडला. टो एंडला लागलाय बॉल. डायरेक्ट हिट. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. अझर धावबाद. ज्या अझरनी 14 धावा केल्या होत्या 9 बॉलला. गोलंदाजीसाठी आलेत उमेर. दुसऱ्या धाव घेताना धावबाद झालेत. धावसंख्या 38. न्यू बॅटर मोहतसिम सिद्दीकी. अडतीस धावा 27 होते. वाटले होते 50-60 होतील. न्यू बॅटर मोहतसिम. हा चांगली गोलंदाजी उमेरची. डॉट बॉल. तौसीर सुरुवातीपासून गेलेत. मला वाटतं त्याच्या बॅटमधून धावा तशा आल्या नाही. प्रारंभिक बॅटर गेले होते तौफिकच्या सोबत तौसीर, पण धावा आल्या नाही. डॉट बॉलही खेळलाय. क्षेत्ररक्षणात बदल. हा फटका हाफ ट्रॅकर होता. खराब गोलंदाजी. हुक केलाय. स्क्वेअर लेग बिहाइंड द स्क्वेअर. षटकार. चांगला फटका तौसीरच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरकली. 44-44. 5 विकेटच्या बदल्यात. नऊ चेंडूत 50 धावा मुसेफ बंदरकर यांच्याही बॅटमधून आज पाहिले आपण. 9 बॉल 50. वा, तौसीरच्या बॅटमधून आणखीन एक हल्ला. आता रडारवर धरले उमेरला. सैफुल्ला हवालदार नाराज आहे. चर्चा करतात आपल्या बॉलरकडे. 9 बॉल 50. मुसेफ बंदरकर यांचाही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब चॅनलला ही रील ही व्हायरल होईल. 50 धावा. बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या अर्धशतक पूर्ण झालं. 50. तौसीर.
हो हो, आणखीन एक लागोपाठचा तिसरा अप्रतिम अफलातून फलंदाजी तौसीर. वेट अँड वॉचची भूमिका केली. सुरुवातीला गेले होते तौफिकला नॉनस्टॅकला पाहिलं, एका पाठोपाठ एक विकेट जातोय, पण त्याच्यानंतर आपण पाहिलं तर थांबले. शेवटच्या षटकापर्यंत संयम ठेवला. एका बाजून विकेट जात होते, संयम दाखवला, स्थिर राहिले, स्टेबल राहिले आणि मात्र आता शेवटच्या गोलंदाजावर हल्ला बोल केलाय. अब तक 56 धावा. शेवटचा बॉल स्लोवर वन पिक केलाय. चांगला स्ट्रोक आहे, गॅप प्रॉपर आहे. तर पाहूया किती धावा इथे मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी पण चांगली आहे. 2 धावा इथे मिळतील. गरज नव्हती इथे उमेरला. धावा 2 धावा होतील. तिसरी धाव घेताना धावबाद होत आहेत तौसीर. 2 धावांनी धावसंख्या 58. चोवीस बॉल 59. 27 धावा. इफ्राज अतिशय अफलातून कामगिरी इथे करतात पहिल्या दिवसापासून. गुणलेखक, ऑफलाईन स्कोरर. जेव्हा सुरुवातीला बसले तेव्हा म्हणत होते सर मला समजवा, पण आता मात्र एक्सपर्ट झालेत इफ्राज तिसऱ्या दिवसात. नबील उमरकर यांच्याकडून तौसीरनी जे लगातार 3 षटकार टोकले त्यासाठी शकील हॉटेलमध्ये त्यांना 20 वडापाव मिळतील. एक अनोखं प्राइज आले तौसीरसाठी. थँक्स माज. चला माज, आम्ही तिथपर्यंत येणार नाही, पण ते वडापावसाठी शकील वडापाव मला वाटतं प्रसिद्ध आहे. नक्की, तर कधी आलो तर आम्ही तेव्हा त्याचा आनंद नक्की घेऊ. चला बॅटर पाठवा. हमदान 11 मसा. पंच बदललेत आता. अवीस पंचांच्या भूमिकेत. अवीस परताप सर मैदानात जावेद सरांच्या सोबत. एक क्लासिकल बॅट्समन. मी पहिल्यांदा गोंडकरच्या स्पर्धेत त्यांना पाहिलं आणि प्रभावित केलं अवीस परतापने. याच दरम्यान लंच ब्रेक घेतला आमच्या अखियार सरांनी आणि आता परत आलेत आमच्यासोबत जुडतील. अखियार सर आपलंही हार्दिक स्वागत. अखियार सर अर्थात रायगड क्रिकेटचा ग्रुपचे ॲक्टिव्ह मेंबर. चला बॅटर पाठवा प्लीज. हमदान, मसळा, उमेर आणि उमेरच्या सोबत अजीम, आझम, आझम आणि उमेर. उमेर घरटकर, आझम कादिरी. पहिले षटक हाताळण्यासाठी विशाल, मोतसिम सिद्दीकी यांनाही ॲक्शन पाहणारा. तेव्हा रॅपिडो मोरबा म्हटल्यानंतर बॉलिंग आपण बऱ्याच वेळेस मी पाहिले. मोतसिम एक अप्रतिम गोलंदाजी.
आणि ॲज अ बॉलर म्हणून टीममध्ये होते, पण फलंदाजी बऱ्याच वेळेस चांगली करतात मोहतसिम संधी मिळाल्यानंतर. बॉलर ऑलराऊंडर पाहायला मिळतात, सौरभ मोहिते बॅट्समन ऑलराऊंडर आपल्याला टीममध्ये पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा नक्कीच मी मिस करेन रॅपिडो मोरबा म्हटल्यानंतर आमचे मित्र अरबाज खानला. उमेर गरडकर स्ट्राईकला, आझम कादरी नॉन स्ट्राईकला. तर आमचे मित्र अरबाज नक्की हा मॅच लाईव्ह पाहत असतील. गेट वेल सून, लवकर ते बरे होतील अशी अपेक्षा अरबाज तुमच्यासाठी. आणि मॅचसाठी सुद्धा शुभेच्छा. पहिला बॉल विशाल उमेरसाठी. हा कोलडप्प्याचा खोदून काढलाय, चांगला स्ट्रोक आहे सौरभ चेंडूच्या माग, मात्र चेंडू फरार. धावा मिळतील 4, येतोय चौकार. सुरुवात चांगली केली उमेरनी. याही खेळाडू आहे ना, उमेरनी बऱ्याच वेळेस चांगली कामगिरी केली, पण हा कुणाच्या लक्षात आला नाही. कारण बऱ्याच वेळेस हा खेळाडू आहे ना मोठ्या नावाखाली दबला गेला, याची कामगिरी लक्षात आली नाही मसळामध्ये. पण एक चांगला क्रिकेटर आहे, खूप चांगल्या धावा त्याने क्रिकेटमध्ये बनवल्यात. पण मसल्यामध्ये खूप स्टारकास्ट असल्यामुळे हा खेळाडू कुठेतरी पडद्याआड राहिला, बऱ्याच वेळेस अप्रसिद्ध राहिला. पण यावेळेस संधी आहे उमेरला. फुलटॉस, फुलटोल, चेंडू सीमारेषा पार, धाबा मिळतील अर्धा डझन. षटकार बांध्याच्या पल्ल्याड, वावराच्या बाहेर षटकार उमेरच्या बॅटमधून. उमेरने बॅट घेतलाय मुसेफचा, कारण याच बॅटने आज अर्धशतक आलंय. 9 बॉल 50. आता याच्यामुळे येईल का? कारण बॅटचे बरेचसे किस्से असतात. विराट कोहलीने सुद्धा गोलंदाज टेस्टमध्ये गोलंदाजी करताना बॅट दिली होती आणि फॉल ऑन वाचवला होता आकाशदीपनी. अखेर यांना सगळी जाणकारी असते क्रिकेटची, खूप चांगली आकडेवारी आणि नॉलेज प्रॉपर असतं. मला नाव लक्षात येत नव्हतं, अख्यार सरांनी मदत केली आकाशदीपनी. ॲक्टिव्ह मेंबर आहेत, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल. जाऊया मॅचकडे. आणखीन एक बिग हिट सिक्सर, उमेर गरटकर ऑन फायर. 3 चेंडू 3 मोठे फटके, जबरदस्त फलंदाजी. कॅप्टन तौफिक परदेशी नाराज, मोहतसिम सिद्दीकी विशालकडे चर्चा करतायत. नाही अखियार सर सांगतायत की मोहतसिम सिद्दीकी एक त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. मी चर्चा केली अखियार सर की पहिले षटक ते का नाही हाताळले, कारण त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे, पॉवर प्लेचं क्वालिटी आहे. पण कदाचित कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटचा वेगळा निर्णय, विशालला इथे पहिलं षटक दिलं रॅपिडो मोरबा, आणि हा निर्णय कुठेतरी आतापर्यंत अंगलट आलाय. 3 बॉलमध्ये 16 धावा. आणखीन एक मोठा फटका हवेत खेळलाय. वा काय झेल, पण नो बॉल आहे. पहा सगळं काही अलबेल होतं, पण इथे मुख्य पंच लाईन बिलॉंग द अंपायर असं म्हटलं जातं. जावीद सरांनी हा नो बॉल दिलाय. पाणी फिरलं, काय झेल टिपला होता त्या खेळाडूनी. टोटल 3 आल्या, फ्लातून झेल टिपला होता. त्या खेळाडूसाठी नक्की टाळ्या होतील. मेरे दोस्त अब्दुल्ला हजवा ने यहाँ पर आ जाए, उनका बैठने का इंतजाम किया गया है. धान 11 मसळा, फ्रीटचा बॉल. मोतसी माहीत बाउंड्री लाईनला, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आहे, एकच सिंगल मिळेल. धावसंख्या 20, 59 धावांचं लक्ष आहे. 20 धावा आल्यात पहिल्याच 4 बॉलमध्ये. 20 बॉल 39 अजून पाहिजेत. इथून रॅपिडो मोरबा मॅच बनवू शकतात. अरबाज खान यांची घालमेल होत असेल जीवाची, लाईव्ह जर मॅच पाहत असतील तर. मनसूर करबेलकर यांच्याही शुभेच्छा आल्या होत्या रॅपिडो मोरबासाठी. तेही लाईव्ह मॅच पाहतात कुवेतवरून आणि आमच्या नेहमीच पाठीशी असतात, आमची सपोर्ट सिस्टीम म्हणून. हा चांगली गोलंदाजी, स्लोवर 1.
इरफान लोगी साहेब मुरुड तेही मॅच पाहतात, आनंद घेतात या मॅचचा मुरुडवरून. ऑनलाईन बरेचसे दर्शक आमच्यासोबत जोडलेत, त्यांचे हार्दिक स्वागत. काल आपण पाहिलं मुजम्मिल झोंबरकर, ते सुद्धा कुवेतवरून मॅच पाहत होते. फैसल पठाण मॅच पाहत होते. चांगला चेंडू खोल डप्प्याचा, लॉंग ऑनला मोहतसीम येत आहेत. षटक संपले आणि रॅपिडो मोर्बा तेच म्हणत असेल अखियार सर की विशालचं षटक लवकर संपू दे, कारण हे षटक संपल्यानंतर मग गोलंदाज चेंज होईल आणि कदाचित वारे बदलतील, आपल्याकडे मॅच झुकेल. 59 धावा पहिल्या षटकात 22 आल्यात अखियार सर. मोड़बा का मैच एक ऐसा मैच होता है ना हरीश सर, मैं आपको बताता चलूँ कि अगर स्टार्टिंग के ओवर में भी अगर 20 से 25 रन भी आए ना, तो आखिरी ओवर तक लेकर जाने का दम रखती है ये टीम. मैंने काफ़ी मैचेस देखे हैं मोड़बा के. वालवटी में भी उन्होंने मैचेस खेले थे, ऐसा लगता था एक तरफ मैचेस हार जाएंगे, मगर फिर एक ओवर में 25 रन गए तो दूसरी 2 ओवर के अंदर 10 रन देने का मादा रखती है. इतनी अच्छी गेंदबाजी है इनकी. अभी गेंदबाजी के लिए आ रहे हैं मोड़बा एक्सप्रेस मोहतसीम सिद्दीकी. देखना होगा किस तरीके से गेंदबाजी करते. एक अच्छा खिलाड़ी, एक अच्छा गेंदबाज है मानगांव तालुके के अंदर, आपको पता है मेरे से ज़्यादा. नक्कीच अखियार सर. मोहतसीम सिद्दीकी मोरबा एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची खासियत आहे. मग प्रीमियर लीग असेल, या खेळाडूला चांगली मागणी असते. मोहतसीम एक उभरता खेळाडू आहे आणि शांत संयमी आहे. जे काही करायचं आहे ते आपल्या हातात बॅट असेल बॉल असेल तेच आपण पाहतो. पण सध्या मात्र उमेर गरटकर जबरदस्त फलंदाजी करतात, आक्रमक. आजम्यांना एक बॉल खेळण्याची संधी मिळाली, त्याच्यात त्यांची सिंगल काढली, 22 धावा. त्यापैकी आपण पाहाल तर 20 धावांवरच खेळतायत ते उमेर. जबरदस्त फटकेबाजी, 2 षटकार 1 चौकार. हा मॅच संपेपर्यंत सैफुल्ला हवालदार एका जागी तुम्हाला दिसणार नाही, कारण त्यांची जीवाची घालमेल सातत्याने ते इकडे तिकडे फिरताना दिसतील. हा पहा, म्हटलं होतं की यार सर यांनी मोहतसीम सिद्दीकी जेव्हा येतील, आल्या आल्या पहिला डॉट बॉल टाकलाय. ही आहे मोरबा एक्सप्रेस. सैफुल्ला गरटकर ऑन कॅमेरा आहेत. पहा, एका जागेवर ते स्थिर नाही, इथून तिकडे तिकडून इकडे हे चालत राहतील. चेहराही पाहणारा सारखा राहील. आता थोडीशी आम्ही बोलते म्हणून स्माइल दिसते चेहऱ्यावर. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. आहा, परफेक्ट ब्लॉक होल. ही ताकद आहे मोरबा एक्सप्रेसची. नक्कीच अखियार सर, तुम्ही जे म्हटलं की कुठेतरी निर्णय चुकला, पॉवर प्लेचं षटक मोहतसीमला का दिलं नाही, ही याच्यावरही चर्चा होईल जेव्हा मॅचचा निर्णय त्यांच्या विरोधात लागेल. पण सुदैवाने जर निर्णय त्यांच्या बाजूला लागला आणि मोहतसीमनी ती मेहनत केली तर ठीक आहे, पण हमदान इलेवन मसलाही हार मानायला तयार नाहीये. फटका बसला, हवेत खेळलाय. मोहतसीम स्वतः पोहोचतील का चेंडूवर? पहा, 3 बॉल टाकले, एकही धाव दिली नाही. आणि हावी होणारा उमेर गरटकर ज्यांनी 20 धावा केल्या होत्या, त्याला दाखवला तंबूचा रस्ता. काय सांगाल अखियार सर? ये बहुत बड़ा विकेट है. उमेर घरटकर एक अच्छा खिलाड़ी है, अंडर एज के अंदर भी इस ग्राउंड के ऊपर काफी अच्छा परफॉर्मेंस दिया है. उमेर घरटकर हो, चाहे सलाउद्दीन हल्ले हो, चाहे हुजैफ दफेदार हो, बहुत अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी करते हैं दोनों ही खिलाड़ी. काफी अच्छे खिलाड़ी है उमेर घरटकर. अभी ये विकेट कहीं न कहीं मोड़बा को मैच के अंदर वापस लाएगा. न्यू बैटर भूषण. न्यू बैटर भूषण. इफ्राज आमच्या सोबत स्कोरिंग पाहतात. अनस आणि इफ्राज यांनी कमालीची स्कोरिंगचं काम मी पाहिले. इनायतुल्ला 11 महाड टॉस साठी यायचं आहे त्यांच्या सोबत. चालू सामन्यातून विजयी संघ इनायतुल्ला महाड सोबत खेळेल. मुसेफ बरोबर. तर इनायतुल्ला महाड म्हटल्यानंतर युनायटेड महाड हा संघ आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. बरकत खान यांचे आगमन होते, त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेनिमित्त. मोहतसीम, हा फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे. वा, काय जेल टिपलाय. वा, कमालीचं मॅच पहा कसा बदलवलाय अखियार सर या मोहतसीम सिद्दीकीनी. सिद्दीकची दादागिरी इथे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते.
वेगाने रफ्तार केलाय, गिरफ्तार, जबरदस्त गोलंदाजी. भूषण शून्याचा चष्मा लावून माघारी. कारण अखेर जर तुम्ही म्हटलं पहिल्या षटकात 20-25 जरी दिल्या तरी पुढच्या 2 षटकात कमी धावा देण्याची खासियत आहे रॅपिडो मोरबाकडे. काय सांगाल आणखीन? जी हाँ, हरीश सर आपको बताता चलूँ कि मोहतसिम किस भी सिचुएशन में मैच हो वहां से मैच को निकालने की मादा रखता है. कितने ही मैचेस होंगे जो मोहतसिम ने अपने अकेले के दम पर मैचेस जिताए मोरबा के लिए, और इस वक्त भी वही कोशिश कर रहे हैं मोरबा एक्सप्रेस मोहतसिम सिद्दीक. फिर से एक बार सामने अगर आजम का अगर कहीं ना कहीं विकेट मिल जाता है तो मोरबा एक एक मैच के अंदर हावी हो सकती है मसला के ऊपर. अगर आजम का यहाँ पर हल्का सा विकेट मिल जाए तो फिर ये मैच मोरबा की तरफ झुकता हुआ नजर आएगा. क्या बोल रहे हैं हरीश सर? नक्की. पण आता एक दादा खेळाडू मैदानात आलाय. 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडून एक मोठी स्पर्धा सुद्धा मसल्यामध्ये आपण पाहिली. सैफुल्ला हवालदार आणि अप्रतिम स्पर्धा. एकटा असेल त्याच्यासोबत काही साथीदार असेल पण प्रचंड मेहनत, म्हणजे सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला ते सैफुल्ला हवालदार. सैफुल्ला हवालदार जर थांबले ना केआर सर, हे पुढचे 2 षटकं तर हा मॅच फिनिश करण्याची ताकद आहे. एक दादा खेळाडू, 6 फूट उंचीचा हा तगडा ताकदवान खेळाडू आहे. पहिला बॉल फेस करतील मोहतसिम. एकही धाव दिली नाही, 2 विकेट घेतलीत. हॅट्रिकचा बॉल होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तवसीर येत आहेत. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण तवसीरचं. कमाल. इथं काय मेहनत करतायत, 100% देत आहेत. टाळ्या व्हायला पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. पहा बॅटनी कमाल काम. जेव्हा तुम्हाला अखेर जर क्रिकेटमध्ये 12वा खेळाडू, मैदानाच्या बाहेरचा खेळाडू की खूप महत्वाचा असतो. शेवटचा बॉल आणि हॅट्रिकचा बॉल होता. तवसीरनी काय क्षेत्ररक्षण केलंय पहा. तुम्ही जेव्हा बॅटनी परफॉर्मन्स करता, बॉलिंग मी परफॉर्मन्स करता, क्षेत्ररक्षणात सुद्धा 100% दिले पाहिजे तुम्ही. बैटिंग से उनका कॉन्फिडेंस काफी हाई हो चुका है, क्योंकि मैं लाइव मैच देख रहा था घर पे खाना खाते वक्त भी कि वहां पर 4-5 विकेट जल्दी गिर चुके थे और मैच के अंदर वापसी की थी. अहो, फुल टॉस बॉल लूजनर होता. सैफुल्ला हवालदार कडून मिस्टेक होते. इथे दुखापतग्रस्त आहेत कारण बॅटची इनर एज घेतली, आउटसाइड एज. पाणी घेऊन जा प्लीज. दुखापत आहे, नक्कीच दुखापत आहे. कारण डायरेक्ट बॉल जेव्हा चेहऱ्यावर डोळ्यावर कुठेही लागतो ना तेव्हा दुखापत कमी होते, पण जेव्हा बॅटनी बॉल जेव्हा लागतो ना बॅटची कडा घेऊन, तेव्हा तो बॉल थोडासा फिरता असतो, घुमता असतो आणि तो लागल्यानंतर थोडी दुखापत जास्त होते. पण सैफुल्ला हवालदार एक निडर खेळाडू आहेत. ते हार मानणार नाहीत. दुखापत नक्की असेल, नो डाऊट. येस, पाणी पाठवले पाणी. 2 धावा अवख्या दिल्या मोहतसिम सिद्दीकीने. 2 विकेट घेतले. कमालीची गोलंदाजी मोरबा एक्सप्रेस मोहतसिम सिद्दीकी. वाह, कमाल केली. यहाँ सर मैं आपको बताता चलूं कि इस खिलाड़ी ने गेम के अंदर वापस से लाया है मोरबा को, जिंदा रखा है इस मैच के अंदर. मैं आपको पहले ही बोल चुका था अगर मोहतसिम सिद्दीकी अगर यहाँ पर गेंदबाजी अच्छी करेंगे तो इस मैच के अंदर जान डाल सकते हैं और काफी अच्छी गेंदबाजी की जहाँ तक बात की जाए. नक्कीच केआर सर, एक जबरदस्त मॅच. कारण पहिल्या षटकात 20-22 आल्या होत्या, एकतर्फी मॅच वाटली. पण दुसऱ्या षटकात पुन्हा 2 धावा दिल्या, 24. त्यामुळे मॅच पुन्हा रॅपिडो मोरबाकडे आली. मॅच आता झुलत्या तराजूप्रमाणे आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे. म्हणून मी म्हटलं ना, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिला डाव झाला पण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. दुसरा डाव जोपर्यंत होत नाही. गोलंदाजीसाठी तौफिक, बॉलरने सुजल आलेत. सुजल नावाच्या बॉलर ही सध्या टेनिस क्रिकेटमध्ये कमाल करतायत. फटका हवेत खेळलाय, फटका बसलाय. सौरभ मोहिते चेंडूच्या खाली करणार नाही चूक आणि हा झेल टिपलाय. चांगला झेल, जबरदस्त झेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. बोला सरकार.
भालदार एक सिंगल. एक माईक बंद ठेवा ना, साऊंड जायलो चुकून कोणाचा. हा फटका हवेत खेळलाय. मोहतसीम सिद्दीकी पोहोचतील का, नाही पोहोचू शकली. मोरबा एक्सप्रेस पण कमी पडली. तर लक्षात घ्या रॅपिडो मोरबा जर आपण हा सामना जिंकलात, फैसल कादिरी सरबतवाले यांच्याकडून सगळ्यांना सरबत असेल खेळाडूंना. फैसल कादिरी अखियार सर मसाळ्याचे आहेत आणि आजच्या दिवसात 10,000 युजर सुद्धा झालेत. जवळजवळ 300 युजर लाईव्ह आहेत सध्या. तर शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात धावा पाहिजेत मयुरेश सर. 30 धावा, 6 बॉल 30. 5 धावा दिल्या सुजलनी, 1 विकेट. पण मला वाटतं इफ्राज त्याला 4 ते 5 विकेट मिळाल्या पाहिजे होते. 4 झेल सुटले. सगळ्या बॉलला कॅच उडल्या होत्या. सौरभ मोहिते आलेत. सौरभकडे आता मॅच वाचवण्यासाठी खूप काही आहे, कारण 30 धावा आहेत. इब्राहिम पण मॅच व्हाईट बॉल. धावसंख्या 30, 29 पाहिजेत. 6 बॉल 29 म्हणजे 5 षटकार टोकावे लागतील इब्राहिमला. सैफुल्ला 4 बॉल 4. सौरभ खोल टप्प्याचा चेंडू यॉर्कर. आता 5 ला 5 षटकार ठोकावे लागतील. इनायतुल्ला महाडच्या कॅप्टनला विनंती असेल. उमेर कोण आहे कॅप्टन? व्हाईट बॉल. रईस शेख, शेखो के शेख, रईस शेख जे चांगले मित्र रईस बाय, चहेते आहेत शाहरुख खानचे. तशीच पर्सनॅलिटी आणि कपडे ड्रेसअप सुद्धा आपल्याला रईसबाईंचा पाहायला मिळतो सातत्याने. मॅच तसाही अखेरचं संपलंय. आता औपचारिकता बाकी आहे. सैफुल्ला हवादार नाराज आहेत कारण स्वतःचाही परफॉर्मन्स झालेला नाही आहे. 4 बॉल 4 सैफुल्ला यांच्याकडून खूप अपेक्षा होती आणि कदाचित ही दमछाक सुद्धा असेल, कारण एक स्पर्धा तुम्ही आताच भरवली, खेळवली, त्यामुळे तुमचे शरीर साथी देत नाही. कारण खूप एक स्पर्धा ठेवणे हे खूप कठीण काम असतं. तुम्ही विचारा राजू नाईक, मुसेफ बंदरकर यांना की एक स्पर्धा ठेवणे म्हणजे किती सोपं काम असतं. खूप कठीण काम असतं आणि त्याच्यात पुन्हा परफॉर्मन्स देणे. फरहान भालदारलाही माहिती आहे किती कठीण काम असतं. आवेज मात्र बचावात्मक राहतात, पण आज सापडले पंचांच्या भूमिकेत जावं लागलं त्यांना स्क्वेअरलेगला. रईसबाई यांचं हार्दिक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप गोंडकर आणि मी वैयक्तिक हरीश दिकर त्यांचं हार्दिक स्वागत करतो. युनायटेड महाडचे कॅप्टन इनायतुल्ला महाडच्या नावाने आज स्पर्धेत खेळताना दिसतील. रॅपिडो मोरबाच्या सोबत जवळजवळ मॅच निर्धारित झालाय. 59 धावांचं लक्ष. शेवटच्या षटकात ज्या धावा आल्या त्या कुठेतरी अडचणीत टाकल्या हमदान 11 मसरा संघाला. सौरभ जोरदार अपील. यस, लेग बिफोर समोर पकडले इथं सौरभनी. सैफुल्लाबाद शेवटचा बॉल आहे. 1 to go. न्यू बॅटर येतील मैदानात. सैफुल्ला हवालदार नाराज येत आहेत. दुखापत नसेल अशी अपेक्षा. ऑल इज वेल सैफुल्ला सर, थँक्यू. नक्कीच, कारण आमचे सगळे मित्र आहेत. अक्कू झालेत मैदानात. अक्कू एक स्टायलिश बॅटर होते मसरासाठी, पण आपल्या व्यवसाय नोकरी धंद्यासाठी जेव्हा क्रिकेट सोडलं आणि आता पुन्हा क्रिकेटमध्ये पदार्पण. पण मी पाहिले एका काळातले अतिशय चांगले बॅटर. मी खूप चांगली फलंदाजी त्यांची रॉयलच्या मैदानात, मसाच्या मैदानात पाहिले.
चांगला बॉल सौरभ मोहितेचा डॉट बॉल सामना जिंकलाय तो रॅपिडो